येथे नाद तो ज्ञानराजा सुपुत्र तया ठेविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास कुंडली कवरधारी विठ्ठल श्री हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बसून घ्या महिला मंडळ खाली बसून घ्या। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर तळपती श्रवणी अमकर कुंडले तळपती श्रवणी अमकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा असे पितांबर ओ तुळसी हार गळा
विठोबार कुमाई विठोबार कुमाई जी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई भगवान हॅलो समचरण सरजम सांग्रम नीलबोधवम जगदयत बाणी मंडना मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हेलो नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी 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 ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडू मिठी विठ्ठल पायी पडू मिठी नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही जे तू करशील अनेक काही जे तू करशील अनेक काही नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक जे तू करशील अनेक काही जे तू करशील अनेक काही ऐसा लाभ बांधा ऐसा
पायी पडो करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी पायी पडो मिठी विठ्ठल पायी पडो मिठी ढोकार कुमाई हे देव ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमाई हे देव ढोकार कुमाई हरि ढोकार कुमाई हरि ढोकार कुमाई हरि ढोकार कुमाई ढोकार कुमाई हा ढोकार कुमाई हा ढोकार कुमाई हा ढोकार कुमाई विठ्ठल 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 नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तू अनेक करशील काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हा करुणी सांगे तुका हा करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी मायुग पिटे तटे भीमारत्यम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रियम समागत्य तिष्ठनं समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग ओ पांडुरंगा करू प्रथम नमन श्रीपाद बाबाची जय पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा बाबाची जय पांडुरंगा करू प्रथम नमन श्रीपाद बाबाची जय पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा बाबाची जय ओ पांडुरंगा करू प्रथम
ज्ञानेश्वरा निवृत्ती वदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची जगद उद्धाराला की धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वादितम गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमन्मचलं सर्वादि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षनाम ज्ञानदानैक्य दक्षं कोटिक्षेत्र निवासिनं तं नमामि वेदविंद वरिष्ठं समर्थ संत श्रीपाद भगवान की जय समर्थ संत रामदास भगवान की जय ओम नमो जाते वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल अर्थमती प्रकाश मने निवृत्ती दास अवधारी जोजी जयंचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे मी आता ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तिथेच सद्गुरु तुमचे पाय दोन्ही आता हृदय आपले चौपालोनी भरे वरी बैसो पावले श्री सद्गुरु राया आपले वचन ऐका कमळपती माझी रंकाची विनंती कर जोडीते कथे काळी आपण हवे जवळी विठ्ठल 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 नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी आई सालाभ बंदा गाठी विठ्ठल पायी पडू मिठी जमलेलं जनता जनार्दन देवरुंद मायबाप पवित्र असणारे आत्मिक किंवा भक्त जन हो विठ्ठल 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 पवित्र देवरुंदांच्या सेवेशी उतराई व्हाय म्हणून निवडून घेतलेला अभंग आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे महान प्रवर्तक साधू पुणे जिल्ह्यामध्ये झुंजणारी इंद्रायणी माता आणि इंद्रायणी मातेतीरा वसलेलं छोटस गाव देहू सज्जनो 350 किंवा 400 वर्षापूर्वी पवित्र असणाऱ्या मोठे कुटुंबात अवतीर्ण झाले एक महान विभूती विठ्ठल 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 जो कोणी बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील जगदवंद्य जगद्गुरु विश्ववंदनीय श्रीमंताचा श्रीमंत वैराग्याचा महामेरू एवढेच नव्हे तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांना भक्ती मार्गाचा कळस अशी पदवी बहाल करण्यात आली असं उंच कोटीतला साधू संत तुकाराम महाराज जगद्गुरु तुका अवतार नामयाता जगद्गुरु तुका अवतार नामयाता संप्रदाय सकळांचा येतो निया संप्रदाय संप्रदाय सकळांचा येतो निया सर्वांच्या पाठांतरांचा सर्वांच्या परिचयाचा सुद्धा आहे
अभंगाची भाषा मराठी आहे सज्जनो, हिंदी नाही, इंग्रजी नाही, संस्कृत नाही, कन्नड नाही, तेलुगू नाही, गुजराती नाही. अभंगाची भाषा शुद्ध मराठी आहे, परंतु समजून देणारा हा विषय जरा व्यवस्थित समजून द्यावा आणि समजून घेणाऱ्यांनी सुद्धा हा विषय राजहंसाच्या जातीने समजून घ्यावा. विठ्ठल 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 विठ्ठल. सुरुवात करण्या अगोदर थोडा परिहार देणं गरजेचं असते. परिहार द्यायचा तो म्हणजे असा, तर आज पवित्र भूमी, पवित्र नगरी, मुक्ती गावची पुण्यनगरी, आणि या पुण्यनगरीमध्ये तुमच्या आपल्या सर्वांचे हृदयस्थान ब्रह्ममूर्ती गुरुवार्य धनराजी बाबा पाटील या महात्म्याचा आज अनुग्रह दिन किंवा अनुग्रहाचा दिवस, बरोबर. त्या निमित्तानं आपण एक दिवशी केलेलं वैष्णवमेळाचं नियोजन. वास्तविक पाहता सज्जनो, मी कीर्तनकार प्रवचनकार नाहीये, डोक्यातून विषय काढून टाका. कीर्तनकार प्रवचन नाहीये, परंतु दोन्ही हात जोडून एक विनंती करते मायबाप आपणाला. माझ्या जीवनामध्ये संप्रदाय आला ह्याचा मला खूप अभिमान आहे, आणि त्या संप्रदायाचं किंवा त्या परंपरेचं, त्या मालिकेचं आपण सुंदर असं भजन करू. आणि ज्याला काय भजन म्हणता येत नाही त्यांनी समोर मालिकेसमोर पहा आणि न चुकता सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, कलबिंब बाबा माऊली, हो सखयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलवीन बाबा माऊली, सकयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलवीन बाबा माऊली, हो सकयानंद माऊली. सकयानंद माऊली, हो शांताबाई माऊली, शांताबाई माऊली, हो बंडो बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, केरो बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, केरो बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, केरो बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, केरो बाबा माऊली, ओ श्रीपाद बाबा माऊली, केरो बाबा माऊली, ओ श्रीपाद बाबा माऊली. हो नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलवीन बाबा माऊली, सकयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलवीन बाबा माऊली, सकयानंद माऊली, शांताबाई माऊली, बंडो बाबा माऊली, हो केरो बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, हो शांताबाई माऊली, बंडो बाबा माऊली, केरो बाबा माऊली, हो श्रीपाद बाबा माऊली, हो नारायण बाबा
चांगला जर बारकाईने विचार केला सज्जनो, ज्या ज्या जीवापर्यंत अनुभव आलेला आहे किंवा संतांचा राजमार्ग आलेला आहे त्या जीवाची आज खरी आनंदाची दिवाळी. ज्या वेळेला जीवनामध्ये संतांची गाठभेट होते आणि गुरुचा हात मस्तकावर पडतो त्यावेळेला खऱ्या आपल्या जीवनाची आनंदाची दिवाळी असते. आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळी गाली ते मी रांगोळी ग गोविंद गोविंद सुंदर माझ्या घरात ग आत्मा हा नांदतो चंद्र सूर्य दारात ग गोविंद गोविंद दळंदळी ते मंदिरी विष्णू यावे लवकरी चित्त माझे शुद्ध करी व गोविंद गोविंद. वास्तविक पाहता सज्जनो, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हा राजमार्ग आलेला नव्हता त्यावेळेला आपल्याला शब्द समजत होते, काही शब्द समजत नव्हते, पण ते शब्द आता समजतात. म्हणून मला सांगायचं तात्पर्य सज्जनो, तुमच्या समोर पुढे उभा राहण्याचा माझा चान्स नव्हता. जर का माझ्या महात्म्य श्रीपाद अवताराला आले नसते तर तुम्हाला माहितच आहे महिलांचं काम म्हणजे काय, चूल आणि मूल. परंतु संतांचा राजमार्ग जीवनामध्ये आल्यानंतर जीवनाची दशा बदलून गेली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदासाने माली दारिद्र्याची. एखाद्या गरीब भिकाऱ्याची मुलगी जर राजाची पत्नी झाली तिच्या जीवनामध्ये भीक मागण्याची वेळ येत नाही का? येते. 12व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोराण्य मागे ज्ञानेश्वर महाराज. त्याप्रमाणे सज्जनो, जीवनामध्ये संतांचा राजमार्ग आला, जीवनाची काया पलटून गेली. विश्वाच्या पाठीवर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं जसं तसं अवतार कार्य म्हणजे संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा. विठ्ठल 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 विचार केला तर सज्जनो, गुरुराजानं ताईकडे परीस दिला आणि तो परीस लोखंडाला लावला. जीवनाचं सोनं झालं. प्रत्येकाला जर आपापल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर संतांच्या शब्दाकडं, संतांच्या मार्गाने जावं लागेल, संतांच्या विचारांचा विचार करावा लागेल. संत
लोकांच्या शब्दाकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. आणि लक्ष देताना आपले बाबा ताई नेहमी सांगतात, लक्ष देताना आपलं घर रिकामं करून बसा. घरामध्ये जर गर्दी असेल तर मग नाही समजणार. थोडस 2 मिनिटं बाजूला जाऊन घेते सज्जनो, कारण आमच्या पंढरपुरामध्ये मला वाटतं वर्षातून 10 ते 12 वैष्णव मेळा असतात. आणि त्या वैष्णव मेळ्यामध्ये रात्रीचा कार्यक्रम ताईंचा असायचा आणि काल्याचा कार्यक्रम बाबांचा असायचा. तर आमचे हृदयस्थान गुरुवारी रावसाहेब दादा अमृते ते आता देहाने संपले. मला वाटतं 2 महिने झाले असतील. तर त्यांनी मला बार सांगितलं, बेटा महाराष्ट्रामध्ये काय महाराज लोक नाहीत का? म्हटले आहेत. आपण 500 ते 600 किलोमीटरवरून ह्यांना का बोलवतो? कारण त्यांचा स्वभाव थोडा तापट होता. आता म्हटलं चुकीचं काहीतरी बोलून फटका खाण्याऐवजी गप्प बसलेलं बरं. म्हटलं सांगा दादा, मला माहित नाही. तर त्यांनी सांगितलं, जसं माझ्या श्रीपादोबानं धर्माचं कार्य केलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या महात्म्यांचं कार्य चालू आहे. बर मग म्हटलं पुढं. तर म्हटले तुला एक सांगणं आहे. या जगामध्ये आज आम्ही आहो, उद्या नाही. कारण हा धर्माचा गाडा पुढं तुम्हाला ओढायचा आहे. म्हटले तुझ्याकडे मोबाईल आहे? म्हटलं हो. काकडा असो, दिंडी असो, हरिपाठ असो, रात्रीचं कीर्तन असो, मोबाईलवरती रेकॉर्ड करून घ्यायचं आणि घरी काम करत असता ऐकायचं. आणि जसं त्या महात्म्याने सांगितलं तेच समाजाला सांगायचं, बाकी काय सांगायचे नाही. बाकीचे कुत्रे मस्त भुकत बसतील. आता बरेच जण मला बोलतात, तुम्ही वंदनाताईची कॉपी करता की बाबांची कॉपी करता? आता वास्तविक पाहता कॉपी करण्याचा अधिकार फक्त मलाच आहे का? प्रत्येक जीवाला आहेच अधिकार. पण आता ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे. चालेल म्हटले. मग त्यांनी सांगितलं, जसं ते बोलतात तेच बोल, वेगळं काय बोलू नको. कारण महाराज लोकांचा बाजार भरलाय. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगून गेले, साधू करोडामध्ये शोधावं लागतं तेव्हा लाखात कुठेतरी सापडतात. आणि जरी साधू सापडला तरी समजायला सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागते. ते माझ्या महात्म्याने जवळजवळ आज 25 वर्ष झाले आमच्या पंढरपुराला वैष्णव मेळा होतात. जर का कुणाला वाटत असेल बाबा मी काय चुकीचं बोलते किंवा खोटं बोलते, तर आषाढी वारीच्या निमित्ताने 3 दिवस माझ्या पंढरपुराला वैष्णव मेळा असतो. येऊन बघा तुम्ही. मला एवढंच आदरानं सांगायचं, एका वंदनाताईनं खानदेश सोडलं नसतं, माझ्या पंढरपुरामध्ये 10 वंदनाताई घडल्या नसत्या. माणूस न देव बन जाय, देव बन जाय, मन श्रीपदनी संगमा. माणूस न देव बन जाय, देव बन जाय, मन रंगसनी संगमा. देव बन जाय, देव बन जाय, मन श्रीपदनी संगमा. देव बन जाय, देव बन जाय, मन रंगसनी. जीव तुम कैसे, जीव तुम कैसे, जीव
संगमा माणूसला देव बनाया, देव बनाया, मनाचे पाळणा संगमा. माणूसला देव बनाया, देव बनाया, मनाला पण सांगायचं तात्पर्य एकच सज्जन, जिथं पिकतं तिथं विकत नाही. आमच्या पंढरपुराला द्राक्षी भयंकर. एखाद्याला सहज बोलले चल द्राक्ष खाल, ते म्हणते माझ्या घरातली नासायला लागली, तुझ्या द्राक्षीला काय करू. जिथं पिकतं तिथं विकत नाही सज्जन. ते तुमच्या खानदेशमध्ये असल्यामुळे तुम्हाला किंमत समजत नाही. आमच्या पंढरपुराला ध्यास लावून बसतात. कुटुंबामध्ये 4 लोकांसमोर बोलायचं म्हटलं तर अंगाचा थरकाप होत होता. आज एवढ्या माणसासमोर बोलायचं म्हटलं तर खरंच त्यांची कृपा आहे सजीव. करतीतात काढा, आपण सारिके करती तात्काळ, सारिके करती तात्काळ. नाही कळवेळ तया लागी, नाही कळवेळ तया लागी. नाही काढवेळ तयाला, नाही काढवेळ तयाला. ओ नाही कळवेळ तया लागी, नाही कळवेळ तया लागी. नाही काढवेळ तयाला, नाही काढवेळ तयाला. ओ आपण सारिके करती तात्काळ, आपण सारिके करती तात्काळ. चला सज्जन, विषय आता आपला संतांच्या शब्दाकडे लक्ष देताना तुम्ही काम करून बसा. घरामध्ये जर गर्दी असेल तर मग काही विषय समजणार. आपण सहज बोलतो. विश्वाचा मालक जनाबाईला गौरी विठूला गायचा. मला आता सकाळी आल्याबरोबर त्या ताईचा परिचय नाही, पण ती ताई मला म्हटले तुम्ही तुमच्या पंढरपुराची जना सांगा बरं. आता मी म्हटलं जना होण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे सज्जन. आणि जना आमच्या पंढरपुराचे आहे हे डोक्यातून काढून टाका. जना विश्वभर आहे. विश्वाचा मालक जनाबाईला गौऱ्या वेचूला गायला आपण सहज बोलतो. दळण दळू लागत होता, परंतु त्याच्या मागचा कष्ट किंवा त्याच्या मागचा त्याग आपल्या डोक्यामध्ये येत नाही. सहज विश्वाचा मालक जनाला तिनं जनाला त्या घरातून कोणाकोणाला हाकलून लावलं. कारण मी आता जास्त कष्ट करून सांगत नाही, कारण तुम्ही राजहंस आहात, ज्ञानाचे सागर आहात. माझ्यासारख्या पामराने तुम्हाला काय सांगायचं. पण जनाने बघा, जना सांगते विश्वाच्या मालकाला देवा तुझ्यासाठी, कोणासाठी, तुझ्यासाठी मी कोणाकोणाचा त्याग करते बघ, ऐका. आणि जना हक्काने सांगते देवाला, देवा हरे यावे माझे मंदिरी, प्रभू यावे माझे मंदिरी, मंदिरी नाही कोणी दुसरे घरी, क्रोध सासरा हो नाही घरी. आपल्याला जातो का? विश्वाचा मालक एवढा वेडा आहे काय कोणालाही काम करू लागायला? घेशे तेव्हा देशे ऐसा असशी उदार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलून गेले, अगोदर घेतो मग देतो. क्रोध सासरा हो नाही घरी, दंबतीर गेला बाहेरी, काम भ्रातार गेला दुरी, नाही कोणी दुसरे घरी. हरी यावे माझे मंदिरी, प्रभू यावे माझे मंदिरी, मंदिरी नाही कोणी
कोणी दुसरे घरी भ्रांत सासूचा नाही पत्ता. ती तर भयंकर आहे बरं. खरंच असेल का? खरंच असं असेल का? नको ते संशय डोक्यामध्ये आणते, पण तिला बाजूला करा. भ्रांत सासूचा नाही पत्ता मरून गेले आशा महेशा. वासनानंद गेली बाहेरी नाही कोणी दुसरे घरी. हरी यावे माझे मंदिरी प्रभू यावे माझे मंदिरी मंदिरी नाही कोणी दुसरे घरी. आणि ज्या वेळेला आपल्या घरातून सगळ्याला बाजूला करते आणि त्या विश्वाच्या मालकाशी एक निष्ठ नांदते त्यावेळेला काय परिणाम होतो? हृदय बंदी काना केला, हृदय बंदी काना केला, हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. विठ्ठल कोंडीला, बंदी काना केला, विठ्ठल कोंडीला. जय रामदास. पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुरिया घोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुरिया घोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला माझा केला, विठ्ठल कापू यती आला, विठ्ठल कापू यती आला. सोप्याचा मारा केला, विठ्ठल कापू यती आला. सोप्याचा मारा केला, विठ्ठल कापू यती आला. धरिला पंढरीचा धरिला शब्द केली जाळा जोडी, शब्द केली जाळा जोडी, शब्द केली जाळा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. शब्द केली जाळा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुरिया घोर.
कारण बघा लग्न झाल्यानंतर थोडस स्टॉप घेऊन म्हटलं पुढे अभंगाकडे वळून आपण नंतर जाणार घेऊ. पण असं लग्न झाल्यानंतर वर्षभर जर आपण एकनिष्ठ पतीशी नांदतो तर वंशाला सुंदर असा मुलगा होतो. तसं जना सगळ्याचा त्याग करून विश्वाच्या मालकाशी त्या नामाशी एकनिष्ठ राहिली आणि राहिल्यानंतर काय परिणाम झाला. भक्ती बहिणीची लाभली जोड बोध पुत्र निर्माण झाल्याची चाड दाशी जणी हरचे चरण धरी नाही कोणी दुसरे घरी. जीवाला दास्यत्व पत्करू वाटत नाही सज्जन, आणि जोपर्यंत दास्यत्व जीव पत्करत नाही तोपर्यंत देवाला दया येऊ शकत नाही. जनाचं घर स्वच्छ आणि निकळ होतं. जनाच्या घरामध्ये केसा एवढा सुद्धा अहंकार नव्हता. कारण आपले साधू संत सांगत असतात तीळ मात्र जरी होय अभिमान तरी अवस्था होऊ शकत नाही. बरोबर आजोबा? तुम्ही भाग्यवान आहे आजोबा. मी युट्यूबला बाबांचे ताईंचे कीर्तन ऐकते, त्याच्यामध्ये तुम्ही असता. कारण तुमच्या रोमारोमामध्ये ते शब्द ठसलेले आहेत. असू दे. तीळ मात्र जरी होय अभिमान तरी अवस्था होऊ शकत नाही. द्रौपदीच्या दातातला पदर भगवंताला सहन नाही झाला. का झाला? बघा भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं. भगवान श्रीकृष्णाची धर्मपत्नी सांगते आहो वेड्यासारखा असं का बघत बसला. ते म्हणतात काय करू, तिच्या मदतीला जावा ना. तर ते म्हणतात तुला काय मदत करता आली तर कर. पत्नी विचार करते आज असं का वेड्यासारखं बोलतात. म्हटले कारण तिच्याकडे अजून थोडासा अहंकार आहे. म्हटले सांगा तरी. तिनं दातामध्ये पदर धरलेला आहे. तिला असं वाटतं माझ्या दातातला पदर निसटणार नाही. जोपर्यंत तिनं दातातला पदर काढत नाही तोपर्यंत तिच्या मदतीला मी धावून जाऊ शकत नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाची पत्नी आवाज देते द्रौपदी दातातला पदर काढ. द्रौपदीनं दातातला पदर काढला. सज्जनो दोन्ही हात वरती गेले आणि पूर्ण भार त्या भगवंतावर घालून दिला. विश्वाचा मालक द्रौपदीच्या मदतीला आला नाही तर द्रौपदीचं वस्त्रच बनून राहिला. मी मागच्या वेळेस तुम्हाला बोलून गेले देव भक्तासाठी काय करत नाही, पण भक्त होता यायला पाहिजे. तुका म्हणे देह बरीला विठ्ठले काम होतो दे घर केले. तुका म्हणे हरी कोणी नाही आमच्या घरी. तोपर्यंत देव मदतीला येऊ शकत नाही. सज्जनो सांगण्यास तात्पर्य जर का आपण सहज बोलतो देवाला काय समजतं, देवाला काय समजत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो देवाला काय समजतं. मी तर असं सांगेन मन हे बापा करुणी चैला बैला धावते. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करते. काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करते. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे करते. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करते. पापी मन हे बापा करुणी हे माझ्या मित्रा. पापी मन हे बापा करुणी चैला बैला धावते. पण तू काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करते. काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करते. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे करते. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करते. जिवंत देवाची पुन्हा धोरणे निर्जीव देवाला फलतोय. जिवंत देवाची पूजा धोरणे निर्जीव देवाला फुटतय. काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करतय. काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करतय. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे करते. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला चाल करतय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज की जय.
सजून घरामध्ये गर्दी असेल तर विषय जमणार नाही, कारण गाढवा पुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळाचा होता. म्हणून घरी कामा करून बसा सांगण्याचा माझा अधिकार नाहीये, परंतु संतांचा निरोप जेव्हापर्यंत आला आणि तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग सोपा सुखरूप, तो माझ्याचा निरोप ऐका सजूनो, कारण ज्ञान ही वस्तुस्थिती स्वयं आणि स्वतंत्र आहे. ज्ञान ही वस्तुस्थिती अगोदरच परमेश्वरानं प्रत्येकाकडे दिलेली आहे. वास्तविक आता माझ्या सांगण्याचा अधिकार नाही, फक्त त्याच्यावरती आवरण आलेलं आहे आणि ते आवरण बाजूला करण्याकरता वैष्णव मेळाचं नियोजन. विठ्ठला विठ्ठल 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 नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. चांगला जर बारकाईने विचार केला जगदवंती जगद्गुरु तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याच्या कृपा आशीर्वादाने नामाची महती पटवून देतात. या अभंगाद्वारे नामाची महती पटवून देतात. जर का माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखा क्रांतीवीर महात्मा लाभला नसता तर मला सुद्धा देव म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, मनुष्य जन्माचं परम कर्तव्य काय हे समजलं नसतं. सज्जनो, मनुष्य जन्माचं परम कर्तव्य आहे ईश्वर प्राप्ती, हे सुद्धा मला समजलं नसतं. परंतु कोट जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि उदयाला आल्यानंतर जीवनामध्ये बाबा चैतन्याची गाठभेट झाली आणि सांगितलं तुकारामा, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवाला संतांच्या मार्गाने जावं लागेल. बुवांच्या मार्गाने जाऊन जमणार नाही, कारण बुवा जे असतात, मी मागच्या वेळेस बोलून गेले, रूपाच्या बाबतीत सांगतात, संत असतात ते अस्तित्वाची जाणीव करून देतात. बुवा सोंग धारण करतात, संत उद्धाराविषयी बोलत असतात. संगती करावी संत सज्जनांची, 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 संगती करावी संत सज्जनांची. कावले नसावी, कावले नसावी कधी दुष्टनाची, हो संगती करावी संत सज्जनांची, संगती करावी सदा सज्जनांची, संगती करावी संत सज्जनांची, संगती करावी संत सज्जनांची. सज्जनो, देहाचं केल्यानंतर सत्कर्म घडतं आणि देवाचं केल्यानंतर अस्तित्वाची जाणीव होते. बुवा असतात देहाचं करायला सांगतात, संत असतात देवाचं करायला सांगतात आणि देवाचं केल्यानंतर अस्तित्वाची जाणीव होते. सुटला माझा पदर बाय मी नव्हत्या भानात, श्रीपादाचं वार माझ्या भरले अंगात, रामदासाचं वार माझ्या भरले अंगात. सुटला माझा पदरबाई मी नव्हती भानत, सुटला माझा पदरबाई मी नव्हती भानत, श्रीपादाचं वार माझ्या भरले अंगात, रामदासाचं वार माझ्या भरले अंगात, श्रीपादाचं वार माझ्या भरले अंगात. ओ श्रीपादाचं रूप बाई फार आगळे, रूप बाई फार आगळे,
श्रीपादाचं रूप बाई दिसय समोर ओम सोम शब्द आले माझ्या मुखात ओम सोम शब्द आले माझ्या मुखात त्या श्रीपादाचं वार माझ्या भरल्या अंगात त्या रक्ताचं वार माझ्या भरल्या अंगात श्रीपादाचं भरल्या अंगात त्या रक्ताचं वार माझ्या भरल्या अंगात आ सुटला माझा पदर बाई मी नव्हती म्हणत या सद्गुरूचं वार माझ्या भरल्या अंगात या श्रीपादाचं वार माझ्या भरल्या अंगात माझ्या भरल्या अंगात म्हणजे सज्जनो बुवा असतात नामाच्या बाबतीत सांगतात नावाच्या बाबतीत सांगतात आणि संत असतात नामाच्या बाबतीत सांगतात नामामध्ये आणि नावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बघा संतांच्या कृपेने सांगते देहाला जे ठेवलं गेलं त्याला नाव म्हणतात आणि अनादिकाल परंपरेने जे चालत आलेले त्याला नाम असं म्हणतात तुम्हा आपणाला त्या गोष्टीचा फरक कळला परंतु प्रत्येक जीव आईच्या पोटामध्ये असताना भजन करत होता एवढेच नाही तर क्षणाक्षणाला देवाला विनंती करत होता देवा की बाबा माझी या घाणीपासून सुटका कर या घाणीपासून माझी सुटका कर या घाणीमध्ये मला राहुलं जात नाही क्षणाक्षणाला विनंती करत होता देवाचं भजन करत होता देव दयाळू आहे सज्जनो देव कठोर नाही देव दयाळू आहे देव म्हटलं सोडतो परंतु कबुली जबाब काय उत्तर देणार त्यावेळेला प्रत्येक जीवाला वचन दिलेलं आहे सज्जनो आता ज्या अवस्थेमध्ये मी आहे देवा त्याच अवस्थेमध्ये मी बाहेर सुद्धा राहील प्रत्येकानं वचन दिलं सज्जनो माळकरी असो किंवा नसो आता वचन 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 म्हणजे काय सज्जनो मंडईचा भाजीपाला आहे का म्हणजे मंडईचा भाजीपाला समजतं का तुम्हाला आमच्या ज्या दिवशी आपल्या गावाला बाजार असतो त्या बाजाराला जर आपल्याला जाणं झालं नाही तर आपण अधून मधून जे माळवा आणण्यासाठी जातो त्याला मंडई असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कोण जाणे मंडईच म्हणतात ना म्हणजे तुम्हाला आम्हाला सारखंच आहे सज्जनो प्रत्येक जीवानं वचन दिलेलं आहे वचन वचन म्हणजे बाजार समजू नका वचन पाळा फक्त माझ्या श्रीपाद बाबांनी वचन म्हणजे सज्जनो आपल्या मुखातून गेलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणे या नाव वचन बघा एक महात्म्याचं उदाहरण सांगतो माझ्या श्रीपाद बाबाला पद म्हणण्याचा खूप छंद होता आणि पद म्हणण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्याच ठिकाणी केरो बाबांचं कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर ते धर्म मंडपामधून गेले नाही त्यावेळेला केरो बाबांची नजर गेली आणि केरो बाबा म्हणतात का रे बाबा सगळे गेले पण तुम्ही अजून नाही गेला त्यावेळेला श्रीपाद बाबा सांगतात बाबा कीर्तन संपला चहा पाण्याचा कार्यक्रम आहे घर मालकीने चहा ठेवलेला आहे आणि चहा पिऊन पद म्हणण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे केरो बाबा त्यातले दर्दी होते केरो बाबांना आनंद झाला केरो बाबा म्हणतात मला सुद्धा पद म्हणण्याचा छंद आहे मी पण थांबू श्रीपाद बाबा सांगतात बाबा दुधात साखरच आनंद आहे म्हटले थांबले पद म्हटले जेव्हा पद म्हणण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर केरो बाबा श्रीपाद बाबांना विचारतात श्रीपादा आता जे पद तुम्ही बोलला त्याचा तुम्हाला अनुभव आहे का त्यावेळेला श्रीपाद बाबा सांगतात बाबा आता कुठं सतयुग आहे आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कुठं आता अनुभव येणार त्यावेळेला केरो बाबा म्हणतात श्रीपादा असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवले बाबा की कलियुगामध्ये संत होणार नाहीत बघा संतांची भाषा कुठल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय की आता कलियुगामध्ये संत होणार नाही अरे श्रीपादा कलियुगामध्ये जी हवा होती तीच आहे का बदलली म्हटले तेच आहे सतयुगामध्ये जो सूर्य होता तोच आहे का बदललाय म्हटले तोच आहे सतयुगामध्ये जे माणसं होती तेच का बदललेत म्हटले तेच आहे सतयुगामध्ये जे पृथ्वी होती आकाश होतं तेच आहे का बदललंय म्हटले तेच आहे
मग का आता अनुभव येणार नाही? दोघांचा संवाद चालू झालाय. त्यावेळेला केरो बाबा श्रीपादबाबांना सांगतात, आता जर तुला त्या पदाचा जसाचा तसा अनुभव आणून दिला किंवा अनुभव आणून देणारा एखादा महात्मा भेटला तर काय करसाल? त्यावेळेला सज्जनो गुरुदेवांना वचन दिलेलं आहे. मी तुम्हाला वचनाविषयी सांगत होते. वचन म्हणजे मंडईचा भाजीपाला समजू नका. प्रत्येक जीवाना गुरुला वचन दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगून गेले, वचन म्हणजे मुखातून गेलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणे या नाव वचन आहे. त्यावेळेला केरो बाबा म्हणतात, श्रीपादा तुला आता जसं तसा त्या पदांचा अनुभव आणून दिला, काय करशील? त्यावेळेला श्रीपादाबाने वचन दिलंय, दर्शन घेतलं आणि म्हटले, बाबा मला जर आता त्या पदांचा जसा जसा अनुभव आणून दिला तर शेवटच्या श्वासापर्यंत मी अर्धांगनी बनवून राहील. अर्धांगनी समजते ना? शेवटच्या श्वासापर्यंत पत्नी बनवून राहील. सज्जनो तेव्हापासून धर्माची पताका खांद्यावरती घेतली तर शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही. घरादाराचा विचार केला नाही, बायका पोरांचा विचार केला नाही. महात्मा तडकी फड बोलायचे, माझ्या लेकरा बाळांचा विचार करणारा माझे केरो बाबा आहे. मी कोण नाही लेकरा बाळांचा विचार करणार. माझी नौका किनार आतमध्ये घेतले आणि केरो बाबा सांगतात, श्रीपादा जर का तुला या गोष्टीचा अनुभव आलाच नाही बाबा, सांगून सुद्धा विश्वास ठेव. एकदा सांगितलंय विश्वास ठेव. आणि जर नाही अनुभव आला तर तुमच्या घरी मी कच्च्या घरानं पाणी वाहीन. दोघांचं बोलणं चाललंय आणि नाम दिल्याबरोबर आता महाराष्ट्र पेन्शन काढला. सज्जन आज बी तुम्ही कुठल्याही गावोगावी जावा, घरोघरी जावा, नाही श्रीपाद बाबाचा एक तरी साधक आहे. धन्य श्रीपाद मोरारी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बाबरी. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बाबरी. श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बाबरी. श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बाबरी. श्रीपाद मुरारी दुनिया केली बाबरी. श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बाबरी. महाराष्ट्र पिंजून काढणं सोपी गोष्ट नाही सज्जनो. आपल्या कुटुंबातले विचार एक जुळत नाहीत. आपल्या कुटुंबातले एक विचार जुळत नाही. आता महाराष्ट्र पिंजून काढला आणि आता महाराष्ट्र पिंजण म्हणजे त्यांना काय त्रास झाला असेल का नाही? समाजानं जाता जाता आई बहिणीवरून शिव्या दिल्या तरी महात्म्यानं खाली मान घालावी. कारण ते शब्द त्या महात्म्याला शोभतात. साधू कसा असतो सांगू तुम्हाला? जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. तसं त्या महात्म्याचं जीवन आहे. सज्जनो तुम्हाला आपल्याला शिकवण दिली ताई. कोणी काही जरी बोललं खाली मान घालून चालायचं. तुम्हाला एक दृष्टांत सांगते आणि आपली वेळ संपलेली आहे.
मी मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगून गेले आणि आता पण तेच सांगते, कारण आपले धनराज बाबा आम्हाला बार 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 तेच सांगायचे, तेव्हा आमच्या डोक्यामध्ये कुठेतरी ते शब्द बसले आणि प्रत्येक वेळेला जर वेगवेगळे सांगत बसले असते तर काही समजलं नसतं. मी तुम्हाला असं सांगते बाबा, आपण सुद्धा त्या महात्म्यासारखं जर जीवन जगलंय, खाली मान घालून प्रवास सुरू केलाय. मगाशी बाबा बोलून गेले हेतूमध्ये, दिवस मावळायच्या आत मुक्कामाचा ठेपा आपल्याला गाठायचा आहे, एवढा शब्द डोक्यात असावा माणसाच्या. पूर्वीच्या काळी मोटरसायकलची सोय नसल्यामुळं बैलगाडी घेऊन बाजाराला जावं लागायचं आणि जात असता असता तर बैलगाडी बरोबर एक पाळलेला कुत्रा गेला. कुत्रा गेल्याबरोबर मालकानं पाहिला आणि मालकानं विचारलं, अरे बाबा तू का आलास? तर म्हटलं आता आलो असू दे. तर असू दे म्हटलं, आता बाजारामध्ये खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये जर का तुझी आणि माझी चुकामुक झालीच तर आपण आलेल्या रस्त्याने जायचं. कुत्र्याला सांगितलं. बाजार आटोपल्यानंतर तो मालक बैलगाडी जवळ आला. कुत्रा काय दिसेना. मालकानं फिरून बाजारामध्ये त्या कुत्र्याचा शोध घेतला. कुत्रा काय दिसला नाही आणि कुत्र्यानं पण मालकाचा बराच शोध घेतला, परंतु मालकाला सुद्धा कुत्रं दिसलं नाही. परंतु त्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला, आपल्याला मालकाने सांगितले, काय सांगितले? जिथून आलो त्याच मार्गाने आपला प्रवास पूर्ण करायचा. आणि जात असताना बरेच कुत्रे आडवी येतात आणि येतातच सज्जनो, कारण सत्याला त्रास असतोच. चांगल्या रस्त्याला गतिरोधक भरपूर असतात. कच्च्या रस्त्याला कोण विचारतं? कच्च्या रस्त्याला कोण जात पण नाही. आणि राजमार्गाला भरपूर गतिरोधक असतात, खड्डे असतात. तर सांगितलं तो कोणाकडे न लक्ष देता खाली मान घालून आपला प्रवास दिवस मावळायच्या आत गाठायचा. ही माझ्या महात्म्याने एक शिकवण दिली आणि एक छोटंसं पद म्हणते आणि शेवा